पिंपरी चिंचवडमध्ये हप्तेखोरी, टेंडरिंग आणि दहशतीचे राजकारण. अजित पवारांचा भाजपवर थेट हल्लाबोल. पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या सत्ताकाळात हप्तेखोरी, भ्रष्टाचार, दहशतीचे राजकारण आणि सत्तेच्या माजाने ग्रासले गेले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी पुराव्याशिवाय बोलत नाही, बिनबुडाचे आरोप करणे ही माझी संस्कृती नाही, असे ठाम सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेतृत्वाची जोरदार धुलाई केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की अर्बन स्ट्रीट सारख्या गोंडस नावाखाली शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लावण्यात आली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढले असून तिघे उघडपणे हप्तेखोरी तिथे सुरू आहे. गेल्या 9 वर्षात भाजपच्या सत्ताकाळात हा त्यांचा तथाकथित विकास असल्याची टीका त्यांनी केली आहे. टेंडर प्रक्रियेवर बोट ठेवताना अजित पवार म्हणाले की टेंडरमध्ये रिंग करून दादागिरीच्या जोरावर कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संपत्ती कशी वाढली, पैसा कुठून आला याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. भाजपला सत्तेची नशा आणि मात चढला असून त्याचे परिणाम थेट शहरावर दिसत आहेत, असा आरोप त्यांनी केलाय. महापालिकेच्या कारभारावर टीका करताना त्यांनी सांगितले की कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये पैसे खाल्ले गेले. महापालिका भ्रष्टाचाराने पूर्णपणे पोखरली गेली असून तिला जाणीवपूर्वक कर्जबाजारी करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खोदाई माफिया फोपावला असून जिओ, एअरटेल, व्होडाफोन सारख्या कंपन्या राजरोसपणे रस्ते खोदत आहेत. त्यामुळे शहराची अक्षरशः चाळण झाली असल्याचं त्यांनी नमूद केले. शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवार म्हणाले की दिवसाढवळ्या लुटारूंच्या टोळ्या शहरात मोकाट फिरत आहेत. येथील सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांवर दबाव टाकण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करत ते म्हणाले की बिनविरोध निवडीसाठी सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला. एका उमेदवाराला पकडून गाडीत बसवून अर्ज मागे घ्यायला भाग पाडण्यात आले. भाजपची ही राक्षसी भूक मला पाहवत नाही. दहशतीमुळे आमच्या काही उमेदवारांनी माघार घेतली, ही आमची उघड कबुली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक गैरव्यवहारांचा तपशील देताना अजित पवार म्हणाले की 2017 पूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ठेवी 4,844 कोटी रुपये होत्या, त्या आता अवघ्या 2,000 कोटींवर आल्यात. ठेवी वाढवण्याऐवजी कर्जरोखे काढून कोट्यवधी रुपयांचे कर्ज करण्यात आले. एवढा पैसा खर्च झाला असेल तर प्रत्यक्ष काम दाखवा, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय. भाजपच्या सत्ताकाळात रस्ते अरुंद करण्यात आल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी वाढली असून नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचंही त्यांनी सांगितलंय. शेवटी अजित पवार यांनी 1992 ते 2017 या काळात पिंपरी चिंचवडचा कायापालट झाल्याचा उल्लेख करत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला कशी गती मिळाली याकडे लक्ष वेधले. 2017 मधील विठ्ठल मूर्ती घोटाळ्याचा संदर्भ देत त्या काळातील महापौर आज भाजपमध्ये असल्याकडेही त्यांनी इशारा केलाय. अजित पवारांच्या या स्फोटक आरोपांमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून येत्या महापालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांची धार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.